शरणागत दिनार्थ परित्रायन परायणे सर्वस्यासे हरेर्देवी मुक्ताबाई नमोस्तुते। श्रीमंत श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर, तापी तीर्थे भीमातीर असा असणारा हा प्रवास मुक्ताईनगरहून हा पालखी सोहळा प्रस्थान होऊन आज तब्बल 20 दिवस होत आहे। बीड शहरामध्ये 2 दिवसाचा मुक्काम करून आता हा प्रवास आमचा पुढचा चालू आहे। बीडपर्यंतचा अनुभव असा, आदिशक्ती मुक्ताबाई कोस दर कोस मजल दर मजल करत हा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या समवेत या ठिकाणी बीड शहरामधून आता 2 दिवस विसावा करून आईसाहेबांचं आजोळ घर आजोबा असणारे त्यांच्या इथं विसावून या ठिकाणी आता पुढील प्रवास करत आहे। मुक्ताबाईच्या समवेतचा अनुभव असा आहे, आदिशक्ती मुक्ताबाई हे शक्तीचं दैवत आहे। मुक्तामध्ये मुक्त श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या समवेत असणारी सर्व वारकरी मंडळी, गुरुवर्य हरणे बाबा, सर्व साधक मंडळी यांच्या समवेत भजनाचा आनंद, सकाळी काकड्याचा आनंद, सायंकाळचं कीर्तन, दिवसभर असणारा नित्यक्रम, या नित्यक्रमामुळे कायिक वाचिक आणि मानसिक या तिन्ही तपाचा समुच्चय म्हणजे ही पंढरपूरची वारी आहे। गेली अनेक वर्षापासून ज्यावेळेस या वारीमध्ये येण्याचा योग येत असतो त्यावेळेस हाच अनुभव येत असतो की आई मुक्ताबाई आपल्याला चालून घेतात। आपण एक पाऊल जर मुक्ताबाई करता टाकलं तर हजारो पावलं चालून मुक्ताबाई येत असतात आणि अशीच वारी, या वारीचा आनंद वारकरी हा जीवनामध्ये अनुभव घेत असतो। जीवनामध्ये खरा परमार्थ जर काय असेल, शुद्ध परमार्थ जर काय असेल तर केवळ आणि केवळ पंढरपूरची पायी वारी आहे। आणि ती वारी आपण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको। या वारीमध्ये अनेक तरुण मंडळींचा सहभाग यावर्षी विशेष आहे, तो दरवर्षीच असतो। अशाच तरुणांच्या अंतःकरणामध्ये या वारीविषयी प्रेम जागृत राहावं आणि या धर्मकार्याची ज्योत ही अखंड तेजवत राहो ही मुक्ताई चरणी प्रार्थना करू। रामकृष्ण हरी, जय मुक्ताई।